नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग. तर आजचं इंडियन मार्केट बघितलंच असेल, त्याच्यात इराण इस्रायल वॉरचा खूप जास्त इम्पॅक्ट झालेला आहे. खूप वाटत होतं की खूप जास्त इम्पॅक्ट होईल, पण एवढा पण नाही झालेला आहे जेवढा व्हायला पाहिजे होता. तर एक इंडियन मार्केट आपण बघू शकतो, सेल्फ डिपेंडंट मार्केट होत चाललं आहे दिवसेंदिवस. तर ठीक आहे, आता आपण क्रूड ऑइलमध्ये आज लाईव्ह ट्रेडिंग करणार आहे. तर या ठिकाणी क्रूड ऑइलचा चार्ट ओपन आहे. चार्ट ओपन केलेला आहे या ठिकाणी क्रूड ऑइलचा मिनीचा. तर सगळ्यात इम्पॉर्टंट काम ट्रेडिंगला बसल्यानंतर, ट्रेड करण्यासाठी आपण सिस्टीमवर बसल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आजच्या लेवल ड्रॉ करून घेणं. तर नेहमीप्रमाणे आपण आता आपल्या लेवल ड्रॉ करून घेणार आहे. तर लेवल ड्रॉ करण्यासाठी सर्वात पहिले आपण 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट होऊन जाणार आहे. आपल्याला इंटरडेसाठी या लेवल आपल्याला इंटरडेसाठी म्हणून आपण 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर त्या लेवल ड्रॉ करतो. आणि हेच जे आपल्याला पोझिशनल ट्रेड घेण्यासाठी जे आपण काम करत असतो, पोझिशन बनवण्यासाठी जास्त दिवसांसाठी, म्हणजे पोझिशनल, तर त्यासाठी आपण 1 आवरचा टाईम फ्रेम यूज केला असता, किंवा 1 आवरचा टाईम फ्रेम यूज करून पण आपण या ठिकाणी लेवल ड्रॉ करू शकतो. तर आता सर्वात प्रथम आपण या ठिकाणी लेवल ड्रॉ करून घेऊ. तर 6050 हे एक इम्पॉर्टंट लेवल आहे, जर रेजिस्टन्सचं काम करते. ती अपसाईडसाठी आपण मार्क करून घेऊ या ठिकाणी. ओके, आता 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती शिफ्ट करून घेऊ चार्ट. तर आज मार्केट जिथं ओपन झालेलं आहे, ती एक लेवल आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या स्ट्रॅटजीप्रमाणे की ती एक लेवल मार्काची. मार्केट आज या ठिकाणी ओपन झालेलं आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर तिथं एक लेवल ड्रॉ करून घेऊ आपण. तर ती लेवल मिळते आपल्याला 5950. तर ही एक लेवल आहे या ठिकाणी, इम्पॉर्टंट लेवल. या ठिकाणी ती मार्क करून घेऊ. डाऊन साईडसाठी ती लेवल आज आपण कन्सिडर केलेली आहे, कारण तिथनं मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे. मग 2 टाईम्स एक सपोर्टचं काम करतं आहे, आणि हा एक अपसाईडसाठी रेजिस्टन्स आहे. जर हा ब्रेक झाला तर या ठिकाणी हा ब्रेक होऊन थोडं सस्टेन केल्यानंतर मार्केटने आपण या ठिकाणी अपसाईडसाठी पोझिशन बनवणार आहे. आणि अपसाईडसाठी पोझिशन बनवण्याचं रिझन असं आहे की इराण इस्रायल कॉन्फ्लिक्टचं इम्पॅक्ट क्रूड ऑइलवर खूप जास्त प्रमाणात झालेलं आहे. तर ते कसं, तर या ठिकाणी बघू शकतो, परवाच्या दिवशी जेव्हा अचानक तिकडे त्यांचं वॉर सुरू झाली, तिकडे क्रूड ऑइलच्या प्राईजमध्ये अचानक एकदम सडन मूव आले, हाईक आली. तर आज पण तसं होऊ शकतं की सडन स्पाईक या लेवलच्या ब्रेकआउटनंतर होऊ शकते. तर ठीक आहे, आपण आता कोणत्या ऑप्शनमध्ये ट्रेड करणार जर केला तर अपसाईडसाठी, ते बघून घेऊ. तर मल्टिपल चार्ट मी इथून सिलेक्ट केलेला आहे लेआउटमधून, चार्ट लेआउटमधून. तर या ठिकाणी आपला क्रूड ऑइलचा मेन चार्ट आहे, तिथं मार्क करून देतो मी एक इथे. क्रूड ऑइल या ठिकाणी लेवल ब्रेक होताना आपल्याला दिसते, तर बघू. तर ऑप्शन ॲड करून घेऊ. 6050चा कॉल ऑप्शन या ठिकाणी आपण ॲड करून घेऊ, कारण लेवल आपल्याला अपसाईडने ब्रेक होताना दिसते. तर क्रूड 6050 ॲट द मनीची लेवल आहे.
17 ऑक्टोबरचा कॉल ऑप्शन या ठिकाणी आपण ॲड करून घेऊ. ते ओके, या ठिकाणी आपण ॲड केलेलं आहे क्रूड ऑइल 17 ऑक्टोबर 6050चा चार्ट. तर अपसाईडसाठी जी लेवल आहे आपली या ठिकाणी ती पुन्हा एकदा ड्रॉ करून घेऊ आपण. डिलीट झाले ते. लेआउट चेंज करून घेऊ, टॉप बॉटम करू, म्हणजे एक चार्टवरती चार्ट खाली. ओके, हा क्रूड ऑइलचा आपला मेन चार्ट आहे या ठिकाणी आणि हा ऑप्शनचा चार्ट आहे या ठिकाणी. तर हाय मार्क करून घेऊ. ऑप्शनच्या चार्टवर लेवल ड्रॉ करून घेऊ. जरी लेवल ब्रेक झाली तर या ठिकाणी आपण एंट्री बनवणार आहे. जर नाही झाली तर डाऊन साईडसाठी सुद्धा आपण एंट्री बनवू शकतो या ठिकाणी. बघू आता सस्टेन होतं का काय मार्केट. पुढचा पण पुट चार्ट पण ॲड करून घेतला आपण या ठिकाणी. तर बघू या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर आपण या ठिकाणी एंट्री बनवू शकतो. कारण इथं जर बघितलं तर एक रिजेक्शन येतं आहे प्रॉपर. डूची पिन बार कॅन्डल पडलेली. तर बघू आता. $66 ट्रेड करत आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी 169ची लेवल ब्रेक झाल्यानंतर आपण एंट्री बनवणार आहे या ठिकाणी. काय म्हणतो ओके. तर टार्गेट आपलं ओपन राहील. बघू 169 म्हणजे 170ला एंट्री. 170ची लेवल पुट चार्टमध्ये जर ॲक्टिव्ह झाली तर आपण या ठिकाणी पोझिशन बनवणार आहे. कारण जर मेन चार्ट बघितला आपण क्रूड ऑइलचा, मेन चार्ट जर बघितला तर या ठिकाणी रिजेक्शन आपल्याला बघायला मिळते. कारण की इम्पॉर्टंट रेजिस्टन्स म्हणून या ठिकाणी ॲक्ट होतो आहे. कारण या ठिकाणी एक शार्प फॉल आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर बघू ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपण या ठिकाणी पोझिशन बनवणार आहे डाऊन साईडसाठी. टाईम फ्रेम शिफ्ट करून घेऊ 5 मिनिटवरती. सेट 5 मिनिट. ओके, तर एंट्री ॲक्टिव्ह होऊ शकते आपली या ठिकाणी आता. आणि इकडे पण एक मोठी ग्रीन कॅन्डल फॉर्म झालेली. तर बघू
167 170ला आपण एंट्री ॲक्टिव्ह करणार आहे. तर या ठिकाणी एंट्री ॲक्टिव्ह होताना दिसते आपल्याला आपले. तर बघू, एंट्री ॲक्टिव्ह झालेली आहे. स्टॉप लॉस हा आपला स्विंग लो असेल या ठिकाणचा, 158 रुपयांचा स्टॉप लॉस आपल्याला या ठिकाणी असेल. तर बघू आता ट्रेड ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपण बघू की कसा सस्टेन होतो, कसं काम करतो. या ठिकाणी शॉर्ट पोझिशनचं लावून घेऊ आपण. या ठिकाणी आपली पोझिशन क्रिएट होणार आहे इथे. ओके, अपसाईडचा हाय, अपसाईडसाठी हा मेजर रेजिस्टन्स आहे, त्यामुळं आपण डाऊनसाईडसाठी पोझिशन प्लॅन केली. प्लॅनिंग आपलं अपसाईडसाठीच होतं, परंतु सस्टेन न झाल्यामुळं आपण डाऊनसाईडसाठी पोझिशन बनवण्यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे. तर बघू, पुट ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे आपण 5900. थोडा आउट ऑफ द मनी सिलेक्ट केलेलं आहे, कारण आजचं प्रीमियम थोडे जास्त हाय झालेले आहेत, त्यामुळं थोडा आउट ऑफ द मनी ऑप्शन मी या ठिकाणी ट्रेडसाठी सिलेक्ट केलेलं आहे. तर एंट्री अजून ॲक्टिव्ह नाही झालेली. इकडं इंडेक्सच्या चार्टवर जरी एंट्री ॲक्टिव्ह दिसत असली तरी ऑप्शनच्या चार्टवर आपली एंट्री ॲक्टिव्ह नाही झालेली. 170 रुपयाला एंट्री आपली. तर हा जो हाय तो ब्रेक केल्यानंतर आपण पोझिशन एक्झिट करून टाकणार आहे, कारण रेजिस्टन्स ब्रेक होईल आणि त्यानंतर आपण एंट्री आपली एक्झिट करून टाकणार आहे पुट साईडला. पण अजून एंट्री ॲक्टिव्ह नाही झाली. 170 रुपयाला आपली एंट्री ॲक्टिव्ह होणार आहे. तर बघू या ठिकाणी काय होतं पोझिशनमध्ये. स्टॉप लॉस आपला 158चा राहणार आहे डाऊन साईडसाठी. तर मला तरी वाटतं मार्केट डाऊन साईड जाईल थोडंसं, कारण सस्टेन नाही होती. कारण जर ब्रेकआउट द्यायचं असतं मार्केटला तर ते सडन ब्रेकआउट देतं, इतकं वेळ सस्टेन नाही करत. तर एक डाऊन साईडसाठी मला चान्सेस दिसले, त्यामुळे मी डाऊन साईडसाठी ट्रेड प्लॅन करण्याचं या ठिकाणी ठरवलं आहे. तर एंट्री ॲक्टिव्ह होताना दिसते आपल्याला. ओके, एंट्री ॲक्टिव्ह झालेली आहे. सडन स्पाइक 170 171. ओके, एंट्री ॲक्टिव्ह झालेली. 1.5 पॉईंट आपल्याला लगेच मिळतो आहे या ठिकाणी. तर बघू मार्केट सस्टेन होतं की नाही. एक टाईम फ्रेम चेंज करून घेऊ, कारण एंट्री ॲक्टिव्ह होण्याआधी छोट्या टाईम फ्रेमवर चेक केलं पाहिजे की मार्केट सस्टेन होणार आहे की नाही. आपल्या छोट्या टाईम फ्रेमवर लवकर कळत असतं. एक स्पाईक येतात ना, ते स्पाईक आपल्याला इथं प्रेडिक्ट झाले पाहिजे. तर एंट्री ॲक्टिव्ह होऊन थोडं सस्टेन करते खालच्या साईडला. इंडेक्सच्या चार्टवर पण आपण टाईम फ्रेम चेंज करून घेऊ, 1 मिनिटवर जाऊ. कारण एंट्री ॲक्टिव्ह घेतल्यानंतर, एकदा एंट्री घेतल्यानंतर आपल्याला कुठला चान्स राहत नाही, त्याआधीच आपण काय असेल ते बघून घ्यायचं असतं. ओके, एक छोटा स्टॉप लॉस आहे 10 पॉईंटचा. तर बघू सस्टेन होते की नाही आता. ओके, एंट्री ॲक्टिव्ह झालेली आहे. थोडी ॲग्रेसिव्ह एंट्री आपण या ठिकाणी ॲक्टिव्ह केलेली आहे.
टाईम फ्रेम पुन्हा 5 मिनटावर शिफ्ट करून घेऊ या ठिकाणी आपण. ओके, बघू रिजेक्शन येते आहे, थोडं रिजेक्शन दिसतं आहे आपल्याला डाऊन साईडसाठी. एंट्री तर ॲक्टिव्ह झालेली आहे, पण बघू. स्टॉप लॉस थोडा छोटा आहे, जर वाटलं तर आपण स्टॉप लॉस एक्सटेंड करून घेऊ या ठिकाणी. बघू जसं मार्केट बिहेवियर करेल त्यानुसार आपण मार्केटमध्ये काम करणार आहे. तर पुन्हा एकदा त्या लेवलपर्यंत मार्केट आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इंडेक्सच्या चार्टवर आणि ऑप्शनच्या चार्टवरती पण मुवमेंट दिसते आपल्याला. तर मी सिंगल आता ऑप्शनचा चार्ट ओपन ठेवतो, फक्त बाकीचे चार्ट क्लोज करतो. हा मेन इंडेक्सचा चार्ट आहे आपला. आता याच्यावरच आपण आपली पोझिशन बघणार आहे, कारण एंट्री तर ॲक्टिव्ह झालेली आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. डाऊन साईडसाठी एंट्री प्लॅन करण्याचं लॉजिक हेच होतं की एक मेजर रेजिस्टन्स या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. आपण जर बघितलं, हा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. एक छोटा टाईम फ्रेम करून घेतो, पुन्हा एकदा ॲनालिसिस सांगून देतो की डाऊन साईडसाठी एंट्री का बनवली. तर बेस्ड ऑन टेक्निकल डाऊन साईडसाठी एंट्री प्लॅन केली मी, की एक मेजर रेजिस्टन्स आहे, तिथनं मार्केट एक मोठा फॉल दिलेला आहे मार्केटने. जर आपण टाईम फ्रेम शिफ्ट केला 1 आवरवर, तर आणखी आपल्याला समजेल की तो ॲज अ रेजिस्टन्स कसा ॲक्ट करतो आहे. ओके, या ठिकाणी बघू शकता पुन्हा आपल्याला आणखी कन्फर्मेशन मिळालं की डाऊन साईड का. तर हेच रिझन होतं त्याचं, की जेव्हा मार्केट अप साईडवरून फॉल करत होतं, या ठिकाणी बघू शकता. ओके, हा आपला झाला आहे प्रॉपर रेजिस्टन्स. जेव्हा मार्केट काही महिन्यापूर्वी म्हणजे सप्टेंबरमध्ये 3-4 सप्टेंबरपर्यंत मार्केट एक याच लेवलपासून हायसाठी गेलेलं होतं, म्हणजे हा एक सपोर्ट म्हणून ॲक्ट करत होता. आणि मार्केट अपसाईड गेल्यानंतर पुन्हा एक डाऊनफॉल आला, तर तीच लेवल या ठिकाणी परत रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट करत होती. आणि ती ब्रेक झाल्यानंतर एक मार्केटमध्ये सडन फॉल आपल्याला इथं बघायला मिळाला आहे. या ठिकाणी बघू शकतो ही एक लेवल आहे पूर्ण. तर इथनं सपोर्ट घेऊन इथं हा रेजिस्टन्स अधिक सपोर्ट म्हणून ॲक्ट केला, त्याने इथनं अपसाईडला रॅली दिली. त्यानंतर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग म्हणून डाऊन साईडसाठी आलं. इथं त्यांनी रेजिस्टन्स म्हणून फर्स्ट टाईम ट्राय केलं, पण सेकंड टाईम तो रेजिस्टन्स फेल झाला आणि या ठिकाणी मार्केटमध्ये फॉल आला. तर पुन्हा या ठिकाणी 24 सप्टेंबर रोजी ॲज अ रेजिस्टन्स म्हणून या ठिकाणी ॲक्ट झाला, मार्केट फॉल झालं. त्यामुळं आज थर्ड टाईम होता. तर त्याच बेसिसवर आपण आजचा ट्रेड डाऊन साईडसाठी पंच केलेला आहे. तर बघू आपला ट्रेड कसा सस्टेन होतो की स्टॉप लॉस हिट होतो. 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट होऊन जाऊ आपण. स्टॉप लॉस थोडा मोठा करून घेऊ आपण. ह्या लेवलचा स्टॉप लॉस घेणार आहे. या ठिकाणी रिजेक्शन आलेलं होतं आणि मग मार्केट फॉल झालेलं होतं. तर 6097 म्हणजे 6100चा लेवलचा आपला स्टॉप लॉस असणार आहे या ठिकाणी. ओके, स्टॉप लॉस आपला मार्क झालेला आहे. ओके, तर बघू या ठिकाणी मार्केट कसं काम करतं.
15 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवणार आहे आपण 155 रुपयांचा. ओके. तर बघू आता आपला ट्रेड कसा वर्क करतो. एंट्री तर ॲक्टिव्ह झालेली आहे. स्टॉप लॉस आपला 155चा आहे. मार्केट तर पूर्ण अपसाईड रॅली करण्याच्या मूडमध्ये दिसते, पण तरी आपण डाऊन साईडसाठी रिस्की ट्रेड पंच केलेला आहे या ठिकाणी. तर बघू, बायर्स ट्रॅप होतील कुठंतरी तेव्हाच मार्केट डाऊन साईडसाठी होईल, किंवा सेलर्स ट्रॅप होतील तेव्हाच मार्केट कुठंतरी अपसाईडसाठी मूवमेंट देईल. तर बघू, मार्केट हा बायर सेलर्सचाच गेम आहे. त्यात आपण आज सेलर म्हणून काम करतो आहे. जर मार्केटला अपसाईड जायचं असतं तर मार्केटने इतकाच टाईम या ठिकाणी स्पेंड केला नसता. एक सडन मुवमेंटमध्ये मार्केटने पूर्ण अपसाईड रॅली कॅप्चर केली असती, परंतु तसं या ठिकाणी झालं नाही. त्यामुळं मला वाटलं की मार्केटने जवळजवळ इथे 15 ते 20 म्हणजे 20-25 मिनटं स्पेंड केल्यानंतर सुद्धा मुवमेंट येत नव्हती, म्हणून मी डाऊन साईडसाठी पोझिशन या ठिकाणी क्रिएट केली. तर बघू आता हा ट्रेड कसा काम करतो. हा 5 मिनिट इंडेक्सचा चार्ट या ठिकाणी ओपन आहे राईट साईडला. आणि या ठिकाणी आपला ऑप्शनचा चार्ट ओपन आहे. तर बघू, मार्केट आपल्याला चुकीचं ठरवतं की बरोबर ठरवतं. एक रिजेक्शन तर त्या लेवलपासून प्रॉपर आपल्याला बघायला मिळतं आहे, हे तुम्ही बघू शकता. ट्रेड होल्ड करावं लागेल आपल्याला या ठिकाणी. आता 9:15ला आपली एंट्री ॲक्टिव्ह झालेली. 9:15, 9:20, 9:25 म्हणजे जवळजवळ 15 मिनटापासून आपण ट्रेडमध्ये आहेत. स्टॉप लॉस टाकून द्या, रिलॅक्स राहा. आणि PNLला अटॅच नका होऊ. PNLला अटॅच व्हाल तर आज जास्त प्रॉफिट कमवायचा चान्स असताना सुद्धा काही लोकांनी लवकर पोझिशन एक्झिट करून टाकलं आहे. आजचं इंडियन मार्केट बघितलं का तुम्ही कसं होतं? चला इकडं ऑप्शनचे चार्ट तर ओपन आहे, आपण तेवढ्यात एक इंडियन मार्केटचा थोडा व्ह्यू घेऊ. कसं होतं आजचं मार्केट? कोणतं घ्यायचं? बँक निफ्टी. ठीक आहे, बँक निफ्टी घेऊ. बँक निफ्टी माझा फेवरेट आहे. निफ्टी बँक इंडेक्स. ओके. तर आजचं मार्केट खूप छान होतं. जसं कालचं मी एक यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट केलेला होता, त्यात मी थोडं बोललेलं होतं की मार्केट कसं राहील, काय राहील. त्याप्रमाणेच आज झालेलं आहे की मार्केट आज गॅप डाऊन ओपन झालं. सगळ्यात इम्पॉर्टंट
ठिकाणी तुम्ही बघू शकता. काही लोकांनी ट्रेड केले असतील मार्केटमध्ये. स्केल लावून बघू आपण. जवळजवळ 551 पॉईंटनी गॅप डाऊन ओपन झालं मार्केट आज. आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर बायर्सला ट्रॅप कसं केलं आहे मार्केटने ते बघू आपण. गॅप डाऊन ओपन झालं, या ठिकाणी ओपन झालं मार्केट आज, आणि सडन अपसाईडसाठी रॅली चालू केली. म्हणजे काय झालं की ही रॅली कशामुळं आली, तर ज्यांनी पोझिशन होल्ड केलेलं त्या पुट साईडसाठी त्यांच्या पोझिशन या ठिकाणी आज मार्केट ओपन झाल्यानंतर प्रचंड प्रॉफिटमध्ये दिसत होते सगळ्यांना. तर मग त्यांनी त्या पोझिशनचं प्रॉफिट बुकिंग केली, काहींनी स्क्वेअर अप केला. त्यामुळे मार्केटमध्ये रॅली आली आणि त्या रॅलीमध्येच काही न्यू बायर्स एंटर झाले आणि ते न्यू बायर्स हळूहळू एंटर होत गेले. आजचा जी फर्स्ट कॅन्डल होती 915ची, म्हणजे आजचा डे हाय जो सकाळी क्रिएट झाला, तिथपर्यंत मार्केटने एक रॅली केली, बायर्स भरपूर ट्रॅप झाले आणि मग एक लेवल दिली, एक डाऊन साईडसाठी आली. पुन्हा त्या ठिकाणी डे लोपासनं एक थोडं रिजेक्शन घेऊन पुन्हा सेलर्सला बायर्सला ट्रॅप केलं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर इथं कसे बायर्स ट्रॅप झाले पुन्हा. इथं अपसाईडसाठी तो रॅली देऊन एक बायर्स ट्रॅप झाले आणि मार्केटमध्ये काम करण्यासाठी थोडी लेवल भेटली आपल्याला. म्हणजे 10, 10:30, 10:15च्या दरम्यान एक लेवल दिली मार्केटने. ही लेवल दिली आणि हीच इम्पॉर्टंट लेवल होती की जिच्यावर आज आपण ट्रेड करणार होतो किंवा मी स्वतः ट्रेड केले त्यात. तर ही लेवल भेटल्यानंतर आपल्याला स्टॉप लॉस पण भेटला की या लेवलचा वरचा स्विंग हाय, आणि आपल्याला एंट्री पण भेटली. तर एकदम परफेक्ट एंट्री या ठिकाणी झाली ती. तर मार्केटने एंट्री दिली आपल्याला. म्हणजे ज्यांनी आज काम केलं मार्केटमध्ये त्यांचं सांगतो आहे, मी पण केलं आहे काम. आणि त्या एंट्रीनंतर तुम्ही बघू शकता मार्केट एकदम आज थोडं स्लो फॉल झालं आहे. सहसा असे कॉन्फ्लिक्ट किंवा सिच्युएशन बेस्ड वॉरच्या न्यूज निगेटिव्ह इम्पॅक्ट मार्केटवर जास्त होतं. पॅनिकमध्ये सेलिंग होती. पॅनिकमध्ये झालेली सेलिंग ही रिकवर होत असते. तुम्ही पास्ट बघितला मार्केटचा, तर पॅनिकमध्ये सेलिंग झाली तर ती रिकवर पण तशीच होते. तर पॅनिकमध्ये सेलिंग नाही झाली, ही प्रॉपर सेलिंग होती. प्रॉपर पोझिशन बनत ही सेलिंग झालेली होती. तुम्ही बघू शकता आज मार्केट एकदम स्लोली डाऊन भरपूर आज खालच्या दिशेने आलेलं आहे. तर त्यात उद्याचं काय असू शकतं. आता आज तिकडं इराण इस्रायल वॉरच्या काय न्यूज येतील, त्याचा काय इम्पॅक्ट होतो ग्लोबल मार्केटवर आज रात्रीतून, त्यावर इंडियन मार्केटची ओपनिंग उद्याची डिपेंड आहे. तर या ठिकाणी 2 वाजेनंतर एक अपसाईडसाठी पोझिशन बनल्या गेल्या आहेत मार्केटमध्ये, तुम्ही बघू शकता. मग आता हा बायर्ससाठी ट्रॅप होता की काय होता ते आता उद्या मार्केट ओपन झाल्यावरच समजेल. कारण काय होईल, आता इथं पोझिशन बनलेले आहेत अपसाईडसाठी. जर उद्या मार्केट गॅप डाऊन ओपन झालं समजा इथे या ठिकाणी, तर यांच्या पोझिशन यांचे स्टॉप लॉस 100% हिट होतील आणि ते पोझिशन स्क्वेअर अप करतील आणि त्यानंतर पुन्हा एक फॉल आपल्याला बघायला मिळू शकतो. तर ते आता बघू. थोडं न्यूजमधल्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट त्यावर होऊनच मग ते मार्केटमध्ये आपण उद्याच्या लेवल ट्रेड करू शकतो, ड्रॉ करू शकतो. तर ठीक आहे, या ठिकाणी आपला ऑप्शनचा चार्ट ओपन आहे. आपला क्रूड ऑइलचा ट्रेड ॲक्टिव्ह आहे. थोडा होल्ड करावा लागतो हा ट्रेड. शक्यतो एक फास्ट मुवमेंट कॅप्चर करायचं टार्गेट आपलं असतं नेहमीच. पण या ठिकाणी मार्केट पूर्ण साईडवेज झालेलं आहे. पोझिशन फसल्यासारखं वाटतंय, पण काय टेन्शन घ्यायचं काम नाही. स्टॉप लॉस हायच आपला. स्टॉप लॉस म्हणजे आपला हॅप्पी लॉस आहे, जो आपण स्वतः स्वइच्छेने बुक केलेला असतो. तर इथं क्रूड ऑइल इंडेक्स ॲड करून घेतो. क्रूड
थोडा नेटवर्क इश्यू आला आहे या ठिकाणी, त्यामुळं सिम्बॉल का बरं सर्च नाही होते. ओके, आलं. तर मे बी या ट्रेडमध्ये आपला स्टॉप लॉस हिट होऊ शकतो असं दिसतंय. मार्केट सस्टेन नाही होते त्या लेवलपासून. ठिकाणी इंडेक्सचा चार्ट ओपन करून घेऊ आपण. एक अपसाईडसाठी ब्रेकडाऊन या ठिकाणी दिलेलं आहे, पण ही लेवल सस्टेन नाही झाली तिथं बायर्स ट्रॅप होणार आणि मार्केट डाऊन साईडसाठी येणार. एक अशी आपण मार्केटमध्ये अशी गोष्ट ठरवून काम करू शकतो की इथं बायर्स ट्रॅप झाले तर आपला ट्रेड सस्टेन होईल, नाही तर नाही होणार. लेवल ब्रेकआउट झालेलं आहे. ब्रेकआउट नंतर एक फास्ट मुवमेंट येऊ शकते या ठिकाणी अपसाईडसाठी. तर बघू, अजून आपला स्टॉप लॉस नाही हिट झालेला. तर काय करतं मार्केट, कोणत्या डायरेक्शनला आपल्याला घेऊन जातं ते बघू आपण. एक छोट्या टाईम फ्रेमवर आपण चेक करू. या ठिकाणी सेलिंग प्रेशर आहे की नाही मार्केटमध्ये. ओके, सेलिंग प्रेशर तर आहे थोडासा, पण पाहिजे इतका नाही आहे. या ठिकाणी रिटेस्ट घेऊन अपसाईड जायला लागलं तर आपण पोझिशन स्क्युअर अप करून घेऊ, कारण आता मार्केट रिटेस्टसाठी येते या ठिकाणी. तर बघू.
शिट, सडन मुवमेंट या ठिकाणी येत आहेत. एक फ्लक्च्युएशन, जबरदस्त पोझिशन, प्रिपरेशन, स्क्वेअर ऑफ, बऱ्याचशा गोष्टी चालू झाल्या आहेत या ठिकाणी. व्हॉलेटिलिटी वाढली आहे या ठिकाणी मार्केटमध्ये. तर बघू, PNLला अटॅच होऊ नका. पोझिशन चार्ट, आपला इंडेक्सचा चार्ट, याच्यावरती फोकस करा. स्टॉप लॉसचं थोडं चेक करून घेऊ आपण परत. स्टॉप लॉस आपला बरोबर आहे की नाही, की अपसाईडसाठी थोडा स्टॉप लॉस घ्यायचा. स्विंग हाय. स्टॉप लॉस थोडा मोठा येतो आहे या ठिकाणी. स्टॉप लॉस आपल्याला थोडा मोठा करून घ्यावा लागेल. तर किती पॉईंट आहे त्या ठिकाणी? या लेवलपर्यंत एक फेकआउट म्हणजे फेक ब्रेकआउट सस्टेन करू शकतो. स्टॉप लॉस थोडा आपल्याला एक्सटेंड करावा लागतो या ठिकाणी. तर स्टॉप लॉस हिट नाही झाले. 155 या लेवल बसला पहिला स्टॉप लॉस आहे. ब्रेकआउट सक्सेसफुल झाले आहे या ठिकाणी. स्टॉप लॉस हिट. जबरदस्त. ब्रेकआउट सक्सेसफुल, स्टॉप लॉस हिट, पोझिशन स्क्वेअर ऑफ. आपण अगेन्स्ट मार्केट काम केलेलं आहे. आज एक पोझिशन अगेन्स्ट मार्केट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे की क्रूड ऑइलचे प्राइजेस हे वाढणारच आहे, सगळ्यांनाच माहीत होतं. कशामुळं? तर वॉर, कॉन्फ्लिक्ट. बघा, सडन मुवमेंट, कुठलंही काही डायरेक्शन नाही. बघू शकता काय होऊ शकतं स्टॉप लॉस नसलं तर. आज आपला स्टॉप लॉस होता, त्यामुळं आपण सस्टेन केलं आहे मार्केटमध्ये. जबरदस्त. न्यूज बेस्ड ट्रेडिंग चालू आहे. न्यूज बेस, नो टेक्निकल ॲनालिसिस. तर ठीक आहे, या ठिकाणी स्टॉप लॉस हिट झालेला आहे. 1 ट्रेड अ डे, कीप ट्रेडिंग ऑन द वे. तर आजचा दिवस आपला इथं संपलेला आहे. धन्यवाद. स्टॉप लॉस घेतलेला आहे आपण आज. एक स्टॉप लॉस मोठा करायचा होता आपल्याला, परंतु तो झालेला नाही. स्टॉप लॉस इन्क्रीज करून 145 पर्यंत येणार होता, पण त्याआधीच आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे.
तर ठीक आहे, काही इश्यू नाही.